आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं की माझं जे इडलीचं पीठ भिजत घातलेलं ते एवढं फर्मेंट झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर पूर्ण टोप भरलेला होता, फक्त एक बोट राहिलेलं, एवढं वर आलेलं. मग काय, आज फर्स्ट टाईम डोसा करणार होते, त्यासाठी चटणी बनवली, बटाट्याची भाजी बनवली आणि छान असा इथं डोसा करायला घेतला. आधीचे जे डोसे आहेत ना ते मला काही जमलं नाही, पूर्ण माझे म्हणजे तुम्ही म्हणू शकता गहूनच झालेत. घावन म्हणतात ना तांदळाच्या पिठाचे, ते झालेले. त्यानंतर म्हणलं हा ट्राय करू, मी व्हिडिओ बघितला म्हणून मी हा तिसरा डोसा आहे जे की माझा कुरकुरीत आणि एवढा छान झालेला. मी खूप खुश झाली, खडूस म्हणले छान झाली ती. त्यानंतर मग नाश्ता करायला घेतला. त्यांना डब्याला सुद्धा मी आज डोसाच देणार होते आणि इडल्या काही केल्या नाहीत, फक्त डोसेच केले ती. मग नाश्त्याला घेतलं आणि चहाशिवर काय आपला दिवस जात नाही. खडूस म्हणतात कोण चहा पितं डोशाबरोबर, म्हणलं मी पिते, मी अँटिक आहे. त्यानंतर लाडू घेऊन बघत होती की काय खात्यात काय नाही. म्हणलं ये तुला पण देते. मग तिला पण नाश्ता वाटला आणि खडूसला म्हणलं कसं झालं, मला म्हणतात खातोय त्याच्यावरनं कळत नाही का कसं झालं. म्हणलं तरी पण विचारायला लागतं. आणि माझी लाडूबाई इथं बघा कशी लाजते, बिना खाताच म्हणते छान झालं छान झालं म्हणून लाजत होती ती. मग सुद्धा उठून आलेली, ती काय खात नाही. त्यामुळे मग बाबा इथं निघालेला नाश्ता वगैरे करून कामाला. मग लाडू गेली त्यांना सोडाय, आम्ही बाय बाय केलं आणि ह्या आजींचा रस्ता अडवत होती, त्या खाली जाते तर त्यांचा रस्ता अडवते. लाडू बघा कशी. चला बाय.